नमस्कार मैत्रिणींनो, आज मी केले ही पहा ही दिवा रांगोळी। सुंदर अशी छोटीसी दिवा रांगोळी मी केलेली आहे। सोपी आहे विणायला। याच्यामध्ये आपण मेणबत्ती ठेवून आपण हे लावू शकतो। खूप छान वाटतं। तुम्ही एकदा नक्की करून पहा। चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतले ही येलो कलरची लोकर, आपली विणकामाची सुई, कैची आणि आपल्याला त्यासाठी लागतील मोती। ॲक्च्युली मी याला मोती जॉईंट नाही केलेत अजून। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगते त्यामध्ये मोती कसे जॉईंट करायचे ते। सुरुवातीला स्लिप नॉट करून घ्या। 6 चैन करायच्या। 1 2 3 4 5 आणि 6। 6 चैन झाल्यानंतर फर्स्ट चैन मध्ये स्लिप स्टिच करून घ्या। 2 चैन करा। या चैन मोजायच्या नाही आहेत। आता आपल्याला या रिंग मध्ये एकूण 16 डबल क्रोशेट करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16। मैत्रिणींनो, ज्या आपण 2 चैन केल्या होत्या त्या सोडून जो आपण पहिला डबल क्रोशेट केला आहे त्याच्यावर स्लिप स्टिच करून घ्या। ही अशी आपली असा आपला फर्स्ट राउंड तयार होतो। आपण 6 चैन घेऊन रिंग तयार केली आणि त्याच्यामध्ये 16 डबल क्रोशेट केले। आता 3 चैन 1 2 3 चैन घेऊन सेम स्टिच मध्ये 1 डबल क्रोशेट, नेक्स्ट स्टिच मध्ये 2 डबल क्रोशेट। प्रत्येक डबल क्रोशेटवर आपल्याला 2 डबल क्रोशेट करायचे आहेत। हे आपण दिव्यासाठी बेस बनवतोय आता। प्रत्येक डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट। या राउंड मध्ये आपल्याला एकूण 32 डबल क्रोशेट मिळतात। हे पहा, हे माझे 32 डबल क्रोशेट झाले आहेत। आता जे आपण सुरुवातीला 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून हा राउंड आपण कंप्लीट करून घेऊया। पहा, 32 डबल क्रोशेट झालेले आहेत हे माझे। आता इथे आपण एक चैन घेणार आहोत
आणि सेम स्टिचवर आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. आता इथून प्रत्येक डबल क्रोशेटवर आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशेट करायचे आहेत. प्रत्येक डबल क्रोशेटवर एक हाफ डबल क्रोशेट. असे एकूण या राऊंडमध्ये पण आपल्याला 32 हाफ डबल क्रोशेट मिळतात. हे पहा मैत्रिणींनो, हे माझे पूर्ण 32 हाफ डबल क्रोशेट करून झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 आणि 1 32. आता इथे आपण पहिल्या हाफ डबल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून आपला हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. आता पुढे आपल्याला एक चैन घ्यायची आहे आणि इथे आपल्याला मैत्रिणींनो फ्रंट साईडने नाही तर बॅक साईडच्या लूपवरून आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशेट करायचे आहेत. म्हणजे आपल्याला बॅक साईडच्या लूपवरून हाफ डबल क्रोशेट करायचे आहेत. हाफ डबल क्रोशेट घ्यायचे आहे. बॅक साईडच्या लूपमधून आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशेट घ्यायचा आहे. हे पहा, मी फक्त सिंगल बॅक साईडच्या लूपमधून एक एक हाफ डबल क्रोशेट करते. असं या राऊंडमधील मध्ये सुद्धा आपल्याला हे 32 हाफ डबल क्रोशेट मिळतात. हे पहा, हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. मी बॅक साईडच्या लूपमधून हाफ डबल क्रोशेट प्रत्येक डबल क्रोशेटवर करते. हे पहा मैत्रिणींनो, हे माझे 32 बॅक लूपने हाफ डबल क्रोशेट झालेले आहेत. आपण एकदा मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 आणि 1 32. आता याच्यावर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड देखील आपण कंप्लीट करून घेणार आहोत. पुन्हा एक चैन घ्यायची
आणि सेम स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशेट करायचा. आता आपण आपले दोन्ही टाके सोबत घेणार आहोत. आता आपल्याला प्रत्येक टाक्यावर एक एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. प्रत्येक टाक्यावर आपण आता एक एक हाफ डबल क्रोशेट घेणार आहोत. इथे आपल्याला आपण जेवढं हवं तेवढं खोल भागाचं मेणबत्ती ठेवण्यासाठी स्टँड करणार आहोत. तुम्हाला हवं तेवढं मोठं तुम्ही करू शकता. प्रत्येक हाफ डबल क्रोशेटवर एक एक हाफ डबल क्रोशेट. हे सुद्धा माझे 32 हाफ डबल क्रोशेट झालेले आहेत. आता इथे आपण पहिल्या हाफ डबल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून घेणार आहोत. पुन्हा एक चैन करायची आणि सेम स्टिचमध्ये सिंगल क्रोशेट करून घ्यायचं. आता आपल्याला प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. याच्यावरती आता तुम्हाला जेवढं वाढवायचं असेल तेवढं तुम्ही वाढवू शकता. म्हणजे तुम्हाला जर मेणबत्ती आणि दिवा व्यतिरिक्त आणखीन काही जर या स्टँडमध्ये ठेवायचं असेल, त्याची हाईट जर तुम्हाला मोठी करायची असेल तर तुम्ही हे राऊंड आणखी एक्स्ट्रा करू शकता आणि ते वाढवू शकता. मला आता दिवाळीसाठी स्पेशली दिवा ठेवण्यासाठी याची ऑर्डर आहे, म्हणून मी हे एवढंच खोल करते. प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक सिंगल क्रोशेट करून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. सोपं आहे मैत्रिणींनो करायला. स्टँड बनवून झालं का डिझाईन तर अगदी सोपी आहे. हे बघा मैत्रिणींनो, हा मी शेवटचा सिंगल क्रोशेटचा राऊंड कंप्लीट करून घेतला आणि आपल्या फर्स्ट आपण जे हाफ डबल क्रोशेट केले होते त्याच्यावर स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट केला. आता असा हा आपला मधला दिवाचा बेस तयार झालेला आहे. आता आपण याला असं उलट करून घ्यायचं. उलट करून घेतल्यानंतर हे पहा, हे आपले फ्रंट लूप असे बाहेर येतात. हे तुम्हाला दिसत असतील, हे आपले फ्रंट लूप असे बाहेर येतात. कारण आपल्याला आता याच्यावरच डिझाईन करायची आहे फ्रंट लूप. हे आपले फ्रंट लूप एकूण 32 असायला हवेत. हे पहा. आता आपण स्लिप नॉट करून घेऊया.
स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपण इथे कोणत्याही एका फ्रंट लूपमध्ये आपला हा धागा जॉईन करून घेऊया. पाच चेन करायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 आणि 5 आणि सेम फ्रंट लूपमध्ये एक डबल क्रोचेट. इथे मी 5 चेन घेतल्या आणि सेम स्टिचमध्ये मी एक डबल क्रोचेट करून घेतला, वरती एक चेन केली. आता आपल्याला इथे एक फ्रंट लूप स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या लूपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोचेट करायचे आहेत. 1 2 आणि 3. पुन्हा एक चेन करा, एक फ्रंट लूप स्किप करायचा आणि दुसऱ्यामध्ये पुन्हा एक डबल क्रोचेट, 2 चेन आणि सेम स्टिचमध्ये पुन्हा एक डबल क्रोचेट. पुन्हा एक चेन करायची. एक एक फ्रंट लूप आपल्याला स्किप करायचा आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला 3 डबल क्रोचेट. 1 2 आणि 3. एक चेन, एक स्किप, नेक्स्टमध्ये एक डबल क्रोचेट, 2 चेन आणि एक डबल क्रोचेट. पहा, सुरुवातीला 5 चेन केल्या होत्या, त्याच्यानंतर एक डबल क्रोचेट केला, एक फ्रंट लूप स्किप केला, नेक्स्टमध्ये 3 डबल क्रोचेट केले, एक चेन, एक डबल क्रोचेट, 2 चेन, एक डबल क्रोचेट. असं करून हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. एक 2 एक 3. एक चेन, स्किप करायचा, नेक्स्टमध्ये एक डबल क्रोचेट, 2 चेन, एक डबल क्रोचेट, सेम स्टिचमध्ये. पुन्हा एक चेन घेतली, नेक्स्टमध्ये 3 डबल क्रोचेट, एक चेन, एक डबल क्रोचेट, 2 चेन आणि एक डबल क्रोचेट. असाच आपल्याला हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे पहा मैत्रिणींनो, हे मी पूर्ण डिझाईन करून घेतलेली आहे. आता शेवटी माझे 3 फ्रंट लूप शिल्लक आहेत. हा एक स्किप केल्यानंतर मी याच्यामध्ये 3 डबल क्रोचेट करून घेणार आहे. 1 2 आणि 3. 3 झाल्यानंतर आपण ज्या इथे सुरुवातीला 5 साखळ्या घेतल्या होत्या, त्याच्या 1 2 3 तिसऱ्या साखळीवर मी हा राऊंड स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. हे पहा, आपला हा राऊंड पण पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला या गॅपमध्ये यायचं आहे, त्याच्यामुळे आधी आपण इथे स्लिप स्टिच करून गॅपमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच करायची. आता 3 चेन, 1 2 3 आणि सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोचेट, म्हणजे एकूण 4 डबल क्रोचेट आपल्याला या गॅपमध्ये करायचे आहेत. पहा, 3 चेन आणि 3 डबल क्रोचेट. आता
याच्या सेकंड, हे बघा, हे जे आपण 3 डबल क्रोशेट केलेले, याच्या दुसऱ्या डबल क्रोशेटवर आपल्याला एक डबल क्रोशेट करायचा आहे. सॉरी, हे डबल क्रोशेट झाल्यानंतर आपल्याला इथे एक चैन घ्यायची आहे आणि या 3 डबल क्रोशेटच्या सेकंड डबल क्रोशेटवर आपल्याला एक डबल क्रोशेट करायचा आहे. पुन्हा एक चैन करायची आणि गॅपमध्ये एकूण आपल्याला 7 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 डबल क्रोशेट करायचे आहेत. एक चैन करायची आणि पुन्हा हा जो आपला 3 डबल क्रोशेट आहेत, याच्या दुसऱ्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, पुन्हा एक चैन, गॅपमध्ये 7 डबल क्रोशेट, 1 2 3 4 5 6 आणि 7. एक चैन, सेकंड 3 पैकी दुसऱ्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, पुन्हा एक चैन, गॅपमध्ये 7 डबल क्रोशेट. असं आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. गॅपमध्ये 7 डबल क्रोशेट, एक चैन आणि हे जे 3 डबल क्रोशेट आहे त्याच्या दुसऱ्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, पुन्हा एक चैन, पुन्हा गॅपमध्ये 7 डबल क्रोशेट. हे पहा मैत्रिणींनो, हे माझे गॅपमधले 7 डबल क्रोशेट झालेले आहेत. आता इथे मी एक चैन घेतलेली आहे. या सेकंड डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घेऊन, एक चैन घेऊन, ज्या इथे आपण सुरुवातीला 4 डबल क्रोशेट केले होते तिथे आपल्याला आपले उरलेले 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. कारण आपण प्रत्येक गॅपमध्ये 7 डबल क्रोशेट केलेले आहेत. इथे आपण 4च केले होते, म्हणून इथे हे 3 करून आपण 7 कंप्लीट करून घेणार आहोत. तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून हा राऊंड पूर्ण करून घेऊया. पहा, आपला सेकंड राऊंड पूर्ण झालेला आहे. आता इथे आपण एक चैन घेऊन सेम स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट घेणार आहोत. सुईला धागा 2 वेळा गुंडाळा. आता या डबल क्रोशेटवर हा जो सिंगल डबल क्रोशेट आहे याच्यावर आपण एक ट्रिपल क्रोशेट करणार आहोत. ट्रिपल क्रोशेट झाल्यानंतर 1 2 3 4 साखळ्या घ्यायच्या आणि ह्या खाली 2 टाक्यातून काढून धागा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे सिंगल क्रोशेट करून असा पिकॉट तयार करून घ्यायचा आहे. पुन्हा दुसरा ट्रिपल क्रोशेट सेम डबल क्रोशेटवर 1 2 3 4 वरती 4 साखळ्या, सिंगल क्रोशेट करून असा पिकॉट तयार करून घ्यायचा. हे पहा, पुन्हा तिसरा डबल क्रोशेट. असे एकूण आपल्याला या डबल क्रोशेटवर 5 ट्रिपल क्रोशेट तयार करायचे आहेत. वरती 4 साखळ्या घ्यायच्या आणि खाली या 2 टाक्यांमधून सुई काढून धागा खेचून घेऊन इथे एक सिंगल क्रोशेट घेऊन आपण पिकॉट तयार करणार आहोत. एकूण आपल्याला 5 ट्रिपल क्रोशेट करायचे आहेत.
4. आता इथे वरती 4 साखळ्या घ्यायच्या, खाली 2 टाक्यांमधून सुई काढून एक सिंगल क्रोशेट करून घ्या. असं आपण हे पिकॉट तयार करून घेणार आहोत. पहा, पाच. आता 4 साखळ्या घ्या, सिंगल क्रोशेट करून कंप्लीट करून घ्या. आता पुन्हा आपल्याला इथे 6वा ट्रिपल क्रोशेट घ्यायचा आहे, पण त्याच्यावर आपल्याला पिकॉट तयार करायचं नाही आहे. पिकॉट फक्त आपल्याला 5च करायचे आहेत. 6वा ट्रिपल क्रोशेट आपण असाच घेणार आहोत. आणि हे पहा, इथे जे आपले 7 डबल क्रोशेट आहेत त्याच्या 4थ्या डबल क्रोशेटवर 1 2 3 4, 4थ्या डबल क्रोशेटवर आपण एक सिंगल क्रोशेट करणार आहोत. पहा, ही अशी आपली डिझाईन तयार होते, म्हणजे जशी की इथे आपण ही डिझाईन केलेली आहे. ही अशी आपली डिझाईन तयार होते. पुन्हा धागा 2 वेळा सुईला गुंडाळा, डबल क्रोशेटवर ट्रिपल क्रोशेट करा, 4 वरती साखळ्या तयार करा, प्रत्येक या डबल क्रोशेटवर आपल्याला 5 ट्रिपल क्रोशेट आणि त्याच्यावर पिकॉट आणि 6वा ट्रिपल क्रोशेट आपल्याला असाच घ्यायचा आहे. पहा, हे असे आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. पूर्ण आपल्याला ही डिझाईन रेडी करून घ्यायची आहे मैत्रिणींनो. हे पहा मैत्रिणींनो, मी इथपर्यंत हे विणत आलेली आहे. आता इथे माझी एक शेवटची पाकळी राहिलेली आहे. मी धागा 2 वेळा सुईला गुंडाळून घेतला आहे आणि आपल्या डबल क्रोशेटवर ट्रिपल क्रोशेट बनवला, वरती 4 साखळ्या घेतल्या, या 2 टाक्यांमधून बाहेर धागा सुई काढली, धागा खेचून घेतला, सिंगल क्रोशेट केला. असा हा मी इथे पिकॉट तयार केला. 4 साखळ्या, असे एकूण आपल्याला 5 ट्रिपल क्रोशेटवर पिकॉट तयार करायचे आहेत. आणि 6वा ट्रिपल क्रोशेट आपल्याला असंच ठेवायचं आहे. माझे 5 झालेले आहेत. 1 2 3 4 5. आम्ही 6वा असाच घेतलेला आहे.
आणि आता आपण इथे जिथे आपण सिंगल क्रोशेट केला होता सुरुवातीला तिथे आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत। एक साखळी करून आपण हा धागा कट करून घेणार आहोत। हे पहा, अशी आपली तयार झाली ही दिवा रांगोळी। हे बघा, सुंदर वाटते ही डिझाईन आणि अगदी सोपी आहे ही डिझाईन करायला। हा धागा तुम्ही अडकवून घ्या पाठीमागे, हे धागे तुम्ही अडकवून घेऊ शकता। आता इथे आपण मोती लावून घेऊया। हे मी धाग्यामध्ये मोती विणलेले आहेत। तुम्ही फेविकॉलनी सुद्धा धागे इथे चिकटवू शकता किंवा सुईच्या सहाय्याने तुम्ही ते इथे बांधू सुद्धा शकता। हे पहा, इथे जे आपण ह्या डबल क्रोशेटवर जे हे पिकॉट तयार केलेत त्याच डबल क्रोशेटवर आपल्याला हे धागे सुद्धा अडकवून मोती सुद्धा अडकवून घ्यायचे आहेत। आपण इथे आपला धागा मोती ठेवणार आहोत। बॅक साईडनी सुई घालून धागा खेचून घ्या। तुम्ही फेविकॉल लावून सुद्धा चिकटवू शकता। मी ते बांधून घेते कारण की कुरिअर करताना कुरिअरमध्ये मोती निघायला नको म्हणून। तसेही फेविकॉलने ते चांगले चिकटून राहतात, पण मी दरवेळी हे दिव्याला देताना बांधून देते। गाठी मारून झाल्यानंतर हे धागे कट करून टाका। हे पहा, छान टेन्शन राहत नाही की मोती निघेल की काय म्हणून। असे हे पटपट मोती आपण इथे लावून घेऊया। हे पहा मैत्रिणींनो, तर हे असं आपलं मोती लावून तयार झालेलं आहे दिवा रांगोळी। सोपी डिझाईन आहे। एकदा हे विणून झालं की रांगोळी विणायला अगदी सोपं आहे। पहा, तुम्ही लाल, गुलाबी अशा वेगवेगळ्या कलरमध्ये पण ही बनवू शकता, छान दिसते। माझी ही जर डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।